सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर. अधिक मास आज अध्याय 7वा आपण त्याचं वाचन आणि श्रवण करतो आहोत. आपण आतापर्यंत ज्या पद्धतीनं आपण हे अध्याय आधी वाचले आणि नंतर त्यातला जो बोध आहे तो आपण हे बोध आहे ऐकला, याच पद्धतीनं हा 7वाही आपण अध्याय असाच करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री अधिक मास महात्म्यम अध्याय 7वा. श्रीराम जय राम राघवा, पतित पावना रमाघवा, करुणानिधे दयार्णवा, देवादिदेवा दीनबंधो. तव चरण सरोजी मीन, राहो सदा होनी मन, ऐसे देई मज वरदान, कृपानिधान राघवा. तव कृपाबळे समस्त, वदेन म्हणतसे हा ग्रंथ, पूर्वी माझा मनोरथ, कृपावंता दीनाचा. श्लोक. श्रीरुवाच देवेश्वरं रमानाथ, पुनर्दीप फलं वदा, यथा येन कृतो दीपे, विध्वस्ते किं च पातकम्. टीका. लक्ष्मी म्हणे हो देवाधिदेवा, प्रश्नाक्षर परिसावा, पुन्हा दीपदाना ते परिसावा, कृपा करुणे स्वामिया. मागील अध्यायी कथन, दीप सरसाविता जाण, मार्जर गेला उद्धरून, नवलविंदान ऐकले, परी दीप सरसाविता, इतके पुण्यजी तत्वता, मग दीपा ते विध्वंसिता, कवण वार्ता तयाची. ऐसा प्रश्नाक्षर रमेचा, आकर्णो न वदे स्ववाचा, स्वामी जो दीनजनाचा, वदता झाला ते काळी. श्लोक. श्रीकृष्णर्वाच पुनर्यन्यत् प्रवक्ष्यामि, दीपस्य फलमुत्तमं, दीपविध्वंसने पुण्यं, सर्वं नश्यन्ति यत्कृतं. टीका. मग वदे वासुदेवा, ऐके दीप विध्वंसनाचा प्रभाव, ये विषयीचा इतिहास पहावो, श्रवण करावो आदरे. पूर्वी मधुवनाचे ठाई, एक सामवेदी विप्र असे पाही, शांकली नाम तया देही, असे निजगृही आनंदे. सदाचारी शुचिष्मंत, स्नान संध्या वेद पारंगत, देवार्चनी नित्यरत, पुराण सांगत स्वगृही. दुष्ट प्रतिग्रहणे घे कवणाचा, उपार्जना नसे दीनवाचा, स्वधर्म पाळणे नेमाचा. काळक्रमे चालवित
तया ते भार्या उभयता दोघी, विमलिका सुशीला पाही, एकमय वर्तती त्रिवर्गही, नसे काही विपरीत. तया माझी ज्येष्ठ सुशीला, सदा सादर पतिवचनाला, अंतर पडो नेदी वाचेला, परमतत्वर दिवसनिसी. त्याहीवर अतीत अभ्यागत, कथा श्रवण पुराण करी नित्य, गृहाचारी ही नित्य नैमित्य, असे चालवित यथा विभागे. ज्यावेळी प्रसंग पडे, संसार प्रसंग चालवी तैसा, सत्कर्मी लावित से वैसा, क्रमित ऐसा काळ पै. धन्य धन्य ऐशी कामिनी, पतिव्रता शिरोमणी, सदा सादर पती भजनी, पूर्व पुण्य लाभिजे. धन्य तयाचा संसार, जेणे पूर्वी अर्चिला रमावर, म्हणून ऐस्याची या संसार, करणे घडे तया ते. नाही तरी दुर्मुखी भार्या, मिळता संसार गेला वाया, तेथे पुण्य मार्गाची क्रिया, तया प्राणिया कोठून. परी ऐसे नव्हे ती सुशीला, परम पतिव्रता मंगला, ऐसी येचे नाम घेता आगळा, दोषमळ परिहरती. तव कवण एक अवसरी, पुराण श्रवणी बैसे ते नारी, तव तेथे अधिक मास परी, केले निर्धारी श्रवण. मग निज ध्यास धरुनी मनी, परम विनीत होऊनी, भ्रतारा ते बोलत से वाणी, मधुर वचनी ते धवा. श्लोक. भगवत पृष्ठमेक्षामि, क्रोधम कर्तु न चार्हसि, अद्य का पुण्य दिवसो, लोको याती रवे सुतः. टीका. हे नाथ हे स्वामी देवा, आज कवण पर्वणीचा ठेवा, सर्व जनाचा मिळून थवा, जाती रेवा तिरी स्नानार्थ. जरी कृपा करुनिया मज, आज्ञा दिथलिया सहज, तरी स्नाना जाऊनिया चोज, निरखो आज निजनेनी. ऐकून ऐसी मंजुळवाणी, शांकली बोले ते क्षणी, म्हणे आजीची या पर्वणी, प्राप्त झाला मळमास. हा तव पुरुषोत्तम मास, म्हणोनी जन जाता स्नानास, हे व्रत करावे सायास, धरुने हव्यास निजमनी. एक मासावरी चालविता नेम, तरी सकळ पापे होती भस्म, संतोष्टनी पुरुषोत्तम, पावती आराम स्वपदी. श्लोक. शांकलीर्वाच. शृणु भद्रे प्रवक्ष्यामि, यदर्थ शान्तिनाग्रहा, असंक्रान्तः समायोतां, मासा श्रीपतिवल्लभः. टीका. तरी माझी ये आज्ञेवरी, तू ह्या व्रता ते स्वीकारी, प्रातस्नान करुणी आदरी, दीपदाना ते करी सुशीले. ऐशी आज्ञा होता ते काळी, परमहर्षयुक्त झाली ते बाळी, मग नमन करुणी गंगाजळी, स्नाना लागी पातली. स्नान करून यथाविधी, परतून आली गृहासंधी, करून देवतार्चन विधी, दीपदान संधी पाहत. तव येणे प्रकारे जाणा, प्रथम दिवशी करीती झाली अंगना, पासून या द्वितीय दिना, यथानुक्रम ते करीतसे. ताम्रपात्री सुकृतेसी, दीप ठेवितसे सायासी, तया तळवटी मृण्मय कुंभासी, भरून ठेवितसे आधारे. मग तयाची पूजा विधियुक्ते, करुणी पाचारी ब्राह्मणाते, तयाची पूजा करून नमस्ते, दक्षिणे सहित अर्पितसे. श्रोते घेतील आशंका ऐसी, केवी वदता मृत्तिका कुंभासी, न चाले अवांतर धातुसी, म्हणून मृण्मयासी वदले ती. ऐसी आशंका श्रोते चतुर, घेता ऐका हो प्रत्युत्तर, तरी दरिद्र व्यथा ऐसी थोर, नसे निर्धार जगाते. म्हणून ती सुशीला पाही, दारिद्र्य व्याप्त निजगृही, इतर धातूचा स्पर्श तोही नाही, मृत्तिका पात्र या लागी. जयावरी कृपाश्रीची, तयाने कीजे इतर धातूची, यदर्थी वार्ता संशयाची, म्हणा निज श्रोते हो. ऐसे करिता व्रताचरण, सुशीला नित्य करी आपण, तव सापत्न भाव मनी कल्पुन, करीतसे विघ्न विमला पै. व्रत करीते नाम सुशीला, नामासारखी करणी अचळा, दुजिते नामा विधान विमळा,
परिद्वेष कल्लोळा हृदयी बसे. एका पुरुषा ते दोघी नारी, पाहता दोघीची विपरीत परी. एक मळा ते त्यागी स्वीकारी, हे खूण चतुरे जाणीजे. असो ते विमळणारी, निशिदिनी टपतसे निर्धारी. जेवी मूषका लागी अंतरी, बिडाळको जैसा. तैशा परी अहोरात्री, जपतसे ते सुंदरी. मत्सर धरुण अंतरी, विघ्ना लागी उदित. पहा दुर्जनाचा स्वभाव, दुजिया ते करावा अपाव. हा तरी सहजी स्वभाव, अंग प्रभाव दुर्जनाचा. या लागी श्री रघुपती, नको हे दुर्जनाची संगती. तत्काळ भ्रमे सुमती, लागता संगती तयाच्या. ऐशे जपत असता विमळेस, संधी साधी मासार्ध दिवस. तव सुशीला गेली स्नानास, लक्षून एक दिवस एकादशी. सिद्ध करुणी दीपदान, मग गेली स्नाना लागून. तव येरी काय करी कारण, दीप मालवणी टाकविला. दीप घृतातेही उलंडले, रिक्त पात्र करुणे ठेविले. ऐसे करिता तये वेळी, तो स्नानाहून आली सुशिळा. करुणी देव देवतार्चन, म्हणे द्यावे आता दीपदान. नेत्री पाहे जे विलोकुन, तो घृते सहित विझोनी दीप गेला. चित्ती म्हणे मार्जार करणी, करुणी गेले ये क्षणी. पुन्हा साहित्य मिळवणी, करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्यही होत जाय, येरी म्हणतसे होतेसे काय. घडत असे जो पर्याय, विदित नव्हे तये ते. ऐशी या परिते विमळा पाही, कर्म करुणी विचरे स्वगृही. सुशिळा खेद करी हृदयी, म्हणे कवण आपाई प्रवर्तला. नेणे जन्मांतरीचा ठेवा, मज कैचे घडेल पुण्य देवा. हे जनार्दन माधवा, कवण करू उपाय मी. ऐसी चिंता करिता ते कामिनी, जपत बैसली ते क्षणी. तो नित्य प्रकारे करणी, करून गेली विमळा ती. परितया दिनी काय केले, विमलेने मनी जाणीतले. म्हणून घृत पात्री भरून ठेविले, उर्वरित स्नेह दीपाचे. हे पाहून आपले नयनी, खेद करीती झाली मनी. म्हणे देव देवा चक्रपाणी, यासी लागून करू काय. वृत्तांत सांगितला भ्रतारासी, तो तव विहित धर्म नोहे मजसी. सवती मत्सर म्हणून तयासी, निज मानसी क्रोधे भरले. ऐसे विचारून अंतरी, काही न बोले ते सुंदरी. कुसमुसुनी राहे अंतरी, गृहाचारी वर्ततसे. येणे प्रकारे करुण, व्रत करीती झाली संपूर्ण. करुणिया उद्यापन जाण, ब्राह्मण संतर्पण यथाविधी. संपूर्ण एक मास भरता, काय प्रवर्तली कथा. तिघे पुत्र विमळेसी असता, पृथ्वीपंथा ते गेले. एकामागे एक मरण पावले हो सम्यक. नेत्र जावनी अंधत्व देख, तेही देख पावली. नेत्री न दिसेची काही, चाचपीत वावरे स्वगृही. मग आठवीतसे हृदयी, शेषशायी परमात्मा. हृदयी परम गहिवरोन, मग आठवी पूर्व कर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन, जाणून कर्म केले हे. मी तव अपराधी बहुत, पुढे केवी होय माझा प्रांत. म्हणून तळमळे हृदयात, निशी दिवस तळमळी. आधी कर्म जैसे करावे, तत्काळ लागे ते भोगावे. पुढे यमयातना ते स्वभावे, न चुके कल्पांत काळी. या लागी विवेके करुणी, सावध वर्तावे हो जनी. पुढे अवघड यम जाचणी, नरकविंदानी सुटेना. व्यासादिक महाऋषी, वाल्मिकादी तपोराशी. पुराणे करुणे ठेवली जगासी, तरणोपायासी निर्धारे. मग हे अलगट मोठे, कोणी न जाती तया वाटे. म्हणून दुःखी होती अचाटे, जातात वाटे यमपुराच्या. असो ते विमळा सुंदरी, दिवसनिशी खेद करी. म्हणे धन्य तेशी नारी, भ्रतार आज्ञेने वर्तत. मी तव अभागी मोठी, परम दैवाची करंटी. नेणे काही हातवटी, व्रतदाने उद्यापने. ऐसी करिता चिंता, कालांतरे ती मृत्यूपंथा. पावती झाली ते तत्वता, यमव्यथा दारुण. यमदूती नेले मारित,
चित्रगुप्ते काढिले लिखित, मग ते जाचणी नित्य भोगवित येते. दारुण ते यमयातना, शास्त्रे बोलिली प्रकार नाना, तदनुसार ते कामिनी भोगिती झाली दुःखाते. आठवून आपले आचरण, अट्टहासे रडे आपण, परी तेथे सोडविता कवण, असे जाण सांग पा. सोयरे आणि आप्त पाही, हे तव राहती ठाईचे ठाई, परी तेथीची न जाणती सोयी, पाडती अपायी प्राणिया. मिळणी आप्तवर्ग सकळ, घृत शर्करेचे मारती कवळ, म्हणती उत्तम प्रकारे काळ, क्रमिला याची असंगती. सर्व सुखाचे सांगाती, शेवटी कोणी कामा न येती, ही तव जनाची असे प्रवृत्ती, न जाणती हिताहित. कोणीही म्हणते ऐसे, परलोकी सार्थक करी हव्यासे, ऐशिया लागी उपदेशे, न सांगती कोणीही. जरी ऐसा उपदेश, मग सकळही लागती पुण्यपंथास, तव यमपुरी पडता भोस, म्हणून पुण्यमार्गास नेणती. असो ते विमला सुंदरी, यातना भोगुनिया भारी, मग टाकला नरक अघोरी, कुंभपाकी ती येते. ऐसी ते कुंभपाकी पडत, रौरवा ते झाली भोग प्राप्त, क्रमिता वर्षे गणित 36 सहस्त्र गजनापै. श्लोक. दीपनिदर्शना सद्यो, विमला दुःखाती भवत, तस्या पुत्रत्रयं नष्टम अंधत्वं समुपागता. अधीर्घेतैव कालेन निधनं समुपागता. 30 वर्षसहस्रापि रौरवे नरके स्थिता. टीका. मग जन्मा घातली ग्राम सुकरी, मग व्याघ्र जन्मा दुसरी, शृगाळ जन्म तिसरी, वटवागळी चौथी पै. पुन्हा मानव देह पावनी, निषादी झाली ते कामीन, ते हिंसा कर्म दारुण, घडले जाणती येते. मग मीन होऊनिया जळी, थिल्लोरदकात तळमळी, तयावरी ते घार झाली, आकाश पोकळी फिरत. ऐसे जन्म भोग भोगिता, परम कष्ट झाले तत्वता. नको नको हे जन्म व्यथा, श्री रघुनाथा घडू देऊ. यापरी दीप विध्वंसन, तेची कथिले होय कारण. ऐका पुढील कथन, सुशिळे जेकर कैसे ते. काळांतरे करुणी जाण, तेही पावली असे मरण. विष्णुदूती विमानी वाहून, नेले पैती येते. श्लोक. एवं तया विमलयादि प्रशमनात्मकं फलं, प्राप्तं दुःखं वियोगेन, सुशीला सद्गतित गता. नारी वापि नरो वापि, य करोति मलिम्लुचे, स्नानं वा दीपकं वापि, विप्रसेवन एव च. टीका. या लागी पुरुष अथवा नारी, व्रत कीजे हो निर्धारी, एकही कलियुगा माझारी, उपाव श्रीहरी पै केला. परम दयाळू श्री दीनानाथ, ब्रीद सत्य करावाया व्रत, होनिया कृपावंत, आदरे सांगत लक्ष्मीसी. एवं दोघी स्त्रियांची 2 गती, एक सद्गती एक अधोगती, परी शांकली ते कवणगती. ऐकजे पुढील श्रोते जन. दोघी स्त्रिया पावता निधन, चित्ती उदास तो ब्राह्मण, तिघे पुत्र पावले मरण, पुढे संतान नसेची. म्हणून तळमळ मानसी, रात्रंदिवस कुसमुसी, हे नवसंगती संगदोषी, घडे अनायासी प्राणिया. पातक जे कायिक वाचिक, तैसेची हे सांसार्गिक, शास्त्राधार असे देख, म्हणून पातक बोलिजे. यापरी कष्टी तो ब्राह्मण, पावता झाला परमशीण, काळांतरे पावला मरण, नेला बांधून यमदूती. पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ, दानशर्म आचाळशीर, या लागी तया ते केवळ, नसे हळहळ जाचणीची. परी विष्णू लोके सुशीळे ते, नारदे कथिले तियेते, तिने प्रार्थून विष्णू ते, कर्णामृत वचने करुणी. म्हणे देव देवा ऋषिकेशी, तू तवळ कृपाळू होसी,
तरी कोण दशा भ्रतारासी निज मानसी विचारा. मग संतुष्ट होऊन नारायण तया आणवी धाडून विमान. मग उवलता दोघे जण वैकुंठ भुवना पातली ते. श्लोक. संस्थाप्य संतती भूमो वैकुंठं निलयंगता. सायुज्यं पती संयुक्ता पुनरावृत्ती दुर्लभम. टीका. या प्रकारे श्लोकार्थ बरवा. श्रुती आदरे परिसावा. न्यून पूर्ण क्षमा करावा. दोष न ठेवावा मजलागी. पाहून या संमता ते अन्वयार्थ वणिला येथे. प्राकृत भाषा म्हणून जिथे अभेर संती न करावा. समर्था केला पाहुणेर बरवा. म्हणून दुर्बळा ते अभेरावा. हे केवी उचिता तोरिवा. विहित भावान दिसे. स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित सप्तमोध्याय गोडहा. इति सप्तमोध्याय. मागच्या 6व्या अध्यायामध्ये दीपदानाचं जे व्रत केलेलं आहे, तर ती जी ज्योत ती मांजर जी पुढे करते, तर त्या मांजरीला वैकुंठ लोक तिला प्राप्त होतो आणि तिला विमान येतं घ्यायला. तर मग कथा अशी होती ही या 7व्या अध्यायामध्ये की जर दीप प्रज्वलित ठेवला तर जर पुण्य लागत असेल, तर मग एखादा जर कोणी व्रत करत असेल आणि त्यामध्ये जर कोणी विघ्न आणलं आणि ते जर दीप तो विझवून टाकला असेल तर मग काय पाप लागतं. ते हे या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये एक ब्राह्मण होता, शांकली नावाचा. त्याला सुशीला आणि विमला नावाच्या ह्या 2 त्याच्या पत्नी होत्या. हा शांकली हा नेहमीप्रमाणे पुराणातल्या इतर सगळ्या कथेप्रमाणे हा अतिशय स्वतःमध्येच मग्न राहणारा, भिक्षा मागून आणणार, नंतर स्नान करणार, देवतांचं पूजन करणार, अतिथीचं पूजन करणार आणि घर संसार चालवणार. कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही तो असायचा. ही जी सुशीला होती आणि त्याची विमला पत्नी, ते ह्या विमल्या पत्नीला तिला 3 पुत्र होते. आणि हा ब्राह्मण दुपारी हे पुराण वाचायचा किंवा ग्रंथ वाचायचा. तर ह्या याच्यामध्ये एक दिवशी ती तो शांकली ग्रंथ वाचत असताना सुशीला समोर तिथे बसली होती ग्रंथ ऐकायला. आणि त्यामध्ये अधिक मासाचं महात्म्य आलं आणि दीपदानाचं महत्त्व आलं. मग तिन्ही पण ठरवलं की ह्या रेवा नदीच्या ठिकाणी ते राहत होते, तर तिथे दररोज आपण स्नान करू पतीची आज्ञा घेऊन आणि आपण हे दीपदानाचं हे व्रत करू. याच्या आधीच्या अध्यायात जसं आपण पाहिलं की तांब्याचा दिवा त्याच्यामध्ये ज्योत प्रज्वलित करायची, बाजूला मृत्तिकेचा एक गडा पाण्याने भरून ठेवायचा, त्याची पूजा करायची, दीपाची पूजा करायची आणि मग तो दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला तो दान करायचा. हे सुशीलेचं सगळं व्रत चालू होतं. विमला जी होती, नाव जरी विमला असेल तरी अंगात इतका मळ की तिने ठरवलं की ही सुशीलाचं हे व्रत पूर्ण होऊच द्यायचं नाही. म्हणून ती काय करायची की सुशीला ते दीप प्रज्वलित करून स्नानाला गेली की ही मात्र तो दीप तिथला तो विझवून टाकायची ते, आणि त्यातलं जे तूप आहे ते पण ती सांडून टाकायची. ही सुशीला पाहायची की हे काय चाललं आहे, मांजर करत असेल, उंदीर करत असेल, शंका तिला तीच होती. पण ती काही बोलले नाही, तिच्या मनात असं कसमसून राहून गेली ती की हे काय चाललं आहे म्हणजे. पण तरी खूप नाराज व्हायची आणि तिने ते व्रत तसंच नेटाने पुरडे चालूच ठेवलं. 15 दिवस झाले. मग विमलेनी एक दिवशी काय केलं की तो जो गडू होता त्या गडूमध्ये सुद्धा तिनं ते तूप भरून ठेवलं, उरलेलं त्या दिव्यांमध्ये टाकलं आणि तो दिवा तिने त्याचा विध्वंस करून टाकला, तो विझवून टाकला. सुशीला जेव्हा घरी आली पाहिले तर तिने त्या पतीला तक्रार केली की हे काय चाललं आहे. घरात आपलं 3घच आहोत, छोटे तर मुलं जे लहान आहेत ते तर कसं करणार नाही. पण तरीही 2 पत्नी असल्यामुळे
आणि साधारणपणे असं असतं की त्याची जी लहान पत्नी, दुसरी पत्नी जी असते, तर ती बहुतेक त्याची लाडकी असते. त्याच्यामुळे हाही त्या शांकली ब्राह्मण तिला काहीच बोलला नाही. जसं चाललं आहे तसं चालू द्या. करता 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 हे व्रत हिचं पूर्ण झालं. कसं बसं केलं, पण हिने व्रत ते नेटाने केलं आणि ते ब्राह्मणाला तिने ते दान केलं. त्याच्यानंतर ब्राह्मण भोजन वगैरे सगळं पद्धतशीर केलं. कालांतराने विमलेचे तिन्ही पुत्र हे मृत्यू पावले. विमला ही स्वतः अंध झाली आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तिला मृत्यू आला तर तिला रवरव नरक, वेगळे वेगळे नरकामध्ये चांगले 36,000 वर्ष तिला सगळा तो नरकवासच भोगावा लागला. वेगळ्या वेगळ्या योनींमध्ये जन्म घ्यावा लागला आणि तिचं दारुण यातना झाल्या. सुशीला कालांतराने मृत्यू पावली. विष्णू लोकात ती गेली. कालांतराने हा शांकली ब्राह्मण मृत्यू पावला. तर तो सामान्यच होता, तर त्याच्यामुळे त्याला यमदूत घेऊन गेले. आता यमदूत घेऊन गेल्याच्यानंतर इकडे विष्णू लोकामध्ये नारदाने ह्या सुशीलाला सांगितलं की तुझा पती तिकडे आहे यमलोकामध्ये, पण त्याला इतकं दुःख जरी नाही आहे तरी तो यमलोकात आहे. नारदाने सांगितल्यानंतर ह्या सुशीलेने विष्णूंची पुन्हा प्रार्थना केली आणि सांगितलं की माझ्या पतीलाही तुम्ही बोलून घ्या, त्याच्यावरती कृपा करा. तिचं ऐकून मग भगवान विष्णूंनी त्यालाही विमान पाठवलं. यमलोकातून त्यालाही बोलवलं आणि इकडे विष्णू लोकात त्याला ठेवून घेतलं. आणि हे दोघंजणं उर्वरित त्यांचं जे जीवन होतं त्या वैकुंठ लोकामधलं ते आनंदाने वर्तू लागले. हा कथानक झाला. दीप विध्वंस म्हणजे आपण मग कालच्या अध्यायात जे पाहिलं की जर एखादं कोणी व्रत करत असेल तर त्या व्रतात व्रत त्याचं खंड कसं होईल हे न पाहता सहयोगी राहायला हवं. आपण हे काल पाहिलं. तर ही सहयोगी न राहता विघ्न आणू लागली. विघ्न आणू लागली म्हटल्याच्यानंतर हिलाही मग विघ्न आणल्याच्यानंतर ह्या याच्यामध्ये तिचे जे 3 पुत्र होते या अध्यायामधले, तर ते 3 पुत्र तिचे मृत्यू पावले. 3 पुत्रच का बरं? मग असं त्यावेळेस तर काही संख्या मर्यादित नव्हती. सगळंच अमर्यादित होतं, कारण कुटुंब मर्यादित वगैरे त्यावेळेस पद्धतच नव्हती. पण तरीही 3च पुत्र या अध्यायात म्हटलेले आहेत. आणि तिला अंधत्व आलं आणि तिला नरक यातना भोगावं लागलं. ह्या जे क्रम आहे ह्या ओव्यांचा, याच्यावरती थोडासा विचार व्हायला पाहिजे की नेमकं 3 पुत्र म्हणजे तिचे ते कोण असावेत आणि तिला अंधत्व आलं म्हणजे नेमकं काय झालं, नरक यातना भोगावं लागलं म्हणजे काय झालं. प्रत्येक व्यक्ती ही आहे की तिला असं वाटतं की मला या इहलोकात आणि परलोकात सुख मिळालं पाहिजे. ही कोणत्याही व्यक्तीची सर्वसाधारण कामना आहे की जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखात पाहिजे, मृत्यू आल्याच्यानंतर तोही स्वर्गात राहायला मिळालं पाहिजे. म्हणजे इहलोक आणि परलोक दोन्हींमध्येही त्याला सुख पाहिजे असतं त्या व्यक्तीला. इथे हे जे 3 पुत्र सांगितले आहेत, तर हे 3 पुत्र म्हणजे हे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक कर्म करून देणारे आणि त्या पद्धतीनं हे सुख प्राप्त करून देणारे आहेत. म्हणजे आदिभौतिक सुख वेगळं, आध्यात्मिक सुख वेगळं आणि आदिदैविक सुख वेगळं. हे 3 पुत्र जे आहेत, तर हे इथे फक्त प्रतिकात्मक आहेत की ह्या पद्धतीनं हे 3 पुत्र तिचे होते आणि हे 3ही पुत्र नष्ट झाले. नष्ट झाले म्हणजे काय झालं? आधी भौतिक सुख देणारा एखादा पुत्र असतो की तो ह्या भौतिक जगामधलं सगळं सुख देतो, सगळं आराम देतो, मौशीर शयन, आरामशीर जीवनशैली, त्याच्यानंतर तिन्ही वेळेस भोजनाची व्यवस्था आणि दासदासी वगैरे सगळं काही हे भौतिक सुखात आहे. हवा घालणारे, पंखा देणारे, पाणी आणून देणारे, सेवक आहे, सगळं काही हे भौतिक सुख. एक पुत्र असं भौतिक सुख देऊ शकतो. एखाद्याचं पुण्यकर्म असेल तर त्याचा पुत्र ह्या पद्धतीनं भौतिक सुखाची जी व्याख्या जी आहे त्या पद्धतीनं त्याला ते व्यक्तीला सुख प्राप्त होऊ शकतं. हिनी ते दीप विध्वंस केल्यामुळे तिचं पहिलं सुख जे आहे ते नष्ट झालं. दुसरं जे आहे आदिदैविक,
मग आधिदैविक सुख म्हणजे काय? एखाद्या वेळेस आपल्याला देवदेवतांचं दर्शनाला जाण्याची इच्छा होते, यात्रा करावीशी वाटते, तीर्थस्नानाला जावंसं वाटतं. देवांच्या या यात्रा असतात, जसं वृंदावनला असतं, अयोध्येला असतात. हे जे मोठे मोठे उत्सव असतात, त्या उत्सवातही आपल्याला सहभागी व्हायची इच्छा असते. यासाठी धन लागतं, यासाठी कोणाचा तरी आधार लागतो आणि यासाठी कोणीतरी व्यवस्था करावी लागते. दुसरा पुत्र जो आहे तर हा तो आधिदैविक ह्या स्वरूपात असतो, तो की तो पुत्र सगळी तिकिटाची व्यवस्था करतो, विमानाची व्यवस्था करतो, एखादा नौकर सोबतीला देऊन देतो किंवा साथीदार सोबतीला देऊन देतो आणि अशा तऱ्हेनं मग ती आधिदैविक सुख जे आहे ते त्या व्यक्तीला प्राप्त होतं. विमळेचा तो पुत्र गेल्यामुळे दुसरा, तिला हे आधिदैविक सुखसुद्धा प्राप्त नव्हतंच झालेलं. आध्यात्मिक सुख जे आहे, जे परलोकातलं सुख जे हवंसं वाटतं, तर त्यासाठी जे प्रयत्न असतात, परलोकी म्हणजे परलोकामधलं जर सुख पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे व्रतवैकल्य करणं आलं, सत्संग करता आला पाहिजे, संकीर्तन करता आलं पाहिजे, वैयक्तिक साधना करता आली पाहिजे, विशिष्ट स्थळावरती विशिष्ट साधना करता आली पाहिजे, विशिष्ट वेळेत विशिष्ट साधना करता आली पाहिजे, विशिष्ट ऋतूत विशिष्ट साधना करता आली पाहिजे. त्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो. हा तिसरा पुत्र जो होता, हा आध्यात्मिक सुख देणारा तिसरा पुत्र, की जो सत्संगही घडवून आणू शकतो. आता त्या काळामध्ये सुद्धा नैमिषारण्यामध्ये वगैरे सगळे सत्संग व्हायचे. आता सत्संग जे आहेत हे निवासी आहेत, हे खर्चिक आहेत तुलनेने. त्यासाठी धन लागतं, द्रव्य लागतं, शारीरिक क्षमताही लागते, आर्थिक क्षमताही लागते आणि त्यानंतर मग ती सगळी व्यवस्था व्हावी लागते. मग विमलेचा तिसरा पुत्र हा सुद्धा तिथे नष्ट झाला आणि तो मृत्यू पावला. म्हणजे तिला आध्यात्मिक सुखसुद्धा प्राप्त नाही झालं. म्हणजे ना तिला भौतिक सुख प्राप्त झालं, ना तिला दैविक सुख प्राप्त झालं, ना तिला काही आध्यात्मिक सुख प्राप्त झालं. आणि उरलं सुरलं जे काय पतीचं सुख असेल, की पतीनं जे तिच्यासाठी जे ठेवलं असेल, किंवा सवतीच्या संसर्गात राहून, संसर्ग हा शब्द खूप छान आहे याच्यामधला, तिच्या संसर्गात राहून जे सुख होतं तेही तिला पावल्या जाऊ नये अशी ती व्यवस्था होती, म्हणून ती अंध झाली. म्हणजे येण केन प्रकारे तिला कोणतंच सुख मिळू नये. तिनं तो विध्वंस घडून आणला, तिनं तो व्रत तिचं ते विघ्न केलं, व्रत तिचं मोडलं आणि ते जे सगळी तिची तपश्चर्या जी होती ते ती भंग केल्यामुळे तिला हेही सुख प्राप्त झालं नाही. आता संगती संग दोषणम, आधीची आपण जी संगती संग दोषणमचे 2 अध्याय पाहिले, की यांच्या संगतीत राहिल्यानंतर काय होतं. कुसंगती असेल तर त्या व्यापाराचा तो जो धन देणारा होता, ऋण देणारा होता, त्याच्यानंतर त्याच्या कुसंगती जो वैश्य आला, दुसरा ब्राह्मण आला, तर त्यामध्ये त्याचा प्राण जावा लागला. त्याच्यानंतर कालच्या अध्यायामध्ये असं होतं की ची जी संगत आहे, तर ते मांजरची संगती, उंदराची संगत आणि यांच्या ह्याच्यामध्ये येऊन त्याने ते दिव्याची ज्योत पुढे सरकवल्यामुळे त्याला वैकुंठ वास निर्माण झाला. म्हणजे त्याला तो प्राप्त झाला. म्हणजे संगतीचा संगदोषमध्ये अधपतनही होतं आणि उत्कर्षही होतो. पण शिवाय ह्या अध्यायामध्ये त्याने एक छान शब्द हे केला आहे की ह्या संगती संगदोषणामध्ये कायिक, वाचिक आणि सांसर्गिक पाप घडतात. आता कायिक पाप म्हणजे कोणते, की देह जो आहे तर तो देह सतत सगळे पापच करत राहतो, हा त्या कुसंगतीचा परिणाम आहे. चोराच्या संगतीला गेल्याच्यानंतर सहजपणे चौर्यकर्म तो शिकून घेतो. व्यसनाधीनच्या व्यक्तीच्या संसारात आल्याच्यानंतर त्याच्या नकळत ते व्यसन त्याला ते लागून जातं. म्हणजे हा कायिक पाप झाला. वाचिक म्हटल्याच्यानंतर ज्याच्या संगतीत आपण राहतो त्याचे शब्द तसेच्या तसे उच्चारले जातात. कारण कुसंगतीत राहणाऱ्या व्यक्तीच्या चित्तात जे शब्द असतात ते शब्द तो वापरतो, त्याचा उच्चार करतो आणि आपण त्याच्या संगतीत राहिल्यानंतरही आपणही नकळत तशा शब्दांचा उच्चार करतो आणि अशा अपशब्दांचा उच्चार करणे हे सुद्धा एक वेगळं पाप आहे.
संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर ते परमेश्वराच्या नावाशिवाय दुसरं काही बोलतच नाहीत. तुम्ही निरीक्षण करा की आपण ज्याच्या संगतीत राहतो तर ती व्यक्ती पुरुष असो स्त्री असो, त्याच्या संगतीत राहिल्यानंतर ती विशिष्ट पद्धतीने विशिष्ट शब्दच ती बोलत राहते. तुम्हाला काही समजत नाही, तुला काही समजत नाही, तुला अक्कल नाही, हे जे शब्द आहेत हे प्रत्येक वेळेस आघात करतात आणि मग तो आघात झाल्याच्या नंतर ते जे पाप घडतं तर ते पाप भोगावं लागतं. म्हणून दुसऱ्या का तिसऱ्याच अध्यायामध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं की वाणी मृदू आणि मधुर असली पाहिजे. मग याच्यामध्ये कायिक झाला दोष, वाचिक दोष झाला आणि संसर्गिक म्हटल्याच्या नंतर कसं की कायिक वाचिक जरी नसला तरी हा संसारिक रोग असतो. हा एक पातक आहे. उदाहरणार्थ, एखादी घटना घडली, चोरी झाली किंवा काय झाली, तर तिथे ज्या चोरांनी ती जर चोरी केली असेल आणि आपण तिथे सहज जरी गेलो असेल तरी आपल्याला संशयित म्हणून तिथे अटक होते आणि नंतर मग आपल्याला सिद्ध करावं लागतं की मी फक्त इथे गंमत पाहायला आलो होतो, मी त्यांच्यात सामील नव्हतो, मी सहभागी नव्हतो. पण हा जो सांसार्गिक पाप आहे तर हे स्वतः त्याला सिद्ध करावं लागतं की मी दोषी नाही आहे म्हणून. इथे काही चित्रगुप्ताकडे तशी ती व्यवस्था नाही आहे. सांसारिक दोषामध्ये खूप छान आहे. एरवी तो प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो, पापाची पुण्याची. पण हा सांसारिक आपल्याला सिद्ध करावं लागतं की मी त्याच्यामध्ये दोषी नव्हतो. म्हणून संग कोणाची करायची हे आपल्या हातात आहे. म्हणून कोणीही जर व्रत करत असेल तर त्याच्या व्रतामध्ये आधीच्या कालच्या अध्यायाप्रमाणे विघ्न आणू नये, सहयोगी राहावं. आणि सहयोगी राहिल्याचं पुण्य वेगळं आणि विघ्न आणल्याचं पाप आणि याची शिक्षा, याचा दंड हा वेगळा. म्हणजे इथे ह्या कथानकांमधून, ह्या वेदांमधून, पुराणांमधून हे सगळ्या ऋषीमुनींनी आपल्याला सगळे मार्ग लिहून ठेवलेले आहेत की कोणत्या मार्गाने आपण जायचं. पण गंमत अशी की आपण सन्मार्गाकडे वळतच नाही चटकन, मग त्यालाही कर्मफलच कारणीभूत ठरतं. हा भाग अलहिदा. पण ह्या ग्रंथांमधून, ह्या अध्यायांमधून, या कथांमधून, दृष्टांतामधून घ्यायचं की कायिक वाचिक सांसारिक ताप होऊ नये आणि आपण आधिभौतिक म्हणजे भौतिक, दैविक आणि पारमार्थिक सुखाला पारखं होऊ नये म्हणून कोणाच्याही व्रतात खंड पडेल किंवा विघ्न येईल असं करू नये. हा सांगणारा हा आजचा 7वा अध्याय. इथे आपण विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरी महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वर.